नमस्कार, आपण बघत आहात CTV न्यूज. नजर प्रत्येक बातमीवर. हिंदी आणि मराठी भाषेत बातम्या प्रसारित करणारे जिल्ह्यातील एकमेव चॅनल, स्पॉन्सर्ड बाय सुखकर्ता असोसिएट्स. आणि आता पाहूया गेल्या 24 तासातील बातम्या पटापट. क श्रेणीतल्या चंद्रपूर महानगरपालिकेला प्रथमच IAS आयुक्त लाभले आहेत. अकनुरी नरेश असे आयुक्तांचे नाव असून घोटाळ्याच्या विळख्यात सापडलेल्या चंद्रपूर महानगरपालिकेला सोडविण्याचे मुख्य कार्य त्यांना करावे लागेल. चंद्रपूर पुणे आणि चंद्रपूर मुंबई करिता दररोज ट्रेन असावी अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली होती. या मागणीचे स्वरूप दिवसेंदिवस वाढत चालल्याने त्याची दखल खासदार आणि आमदारांना घ्यावी लागली. संसदेत खासदार धानोरकर यांनी तर विधानसभेत आमदार जोरगेवार यांनी ही मागणी केली आहे. त्यामुळे लवकरच या मार्गावर चंद्रपूर येथून रेल सेवा सुरू होईल अशी अपेक्षा करायला हरकत नाही. लग्नाची वेळ अगदी काही मिनिटांवर येऊन ठेपलीच होती. तेवढ्यात वधू आणि मंडळींनी गाठले पोलीस स्टेशन. वरोरा येथे हा फिल्मी प्रसंग वास्तवात उतरला. वरोऱ्याचं वर आणि वर्धीची वधू लग्न वरोऱ्यात, परंतु विवाह मुहूर्ताच्या काही क्षणा अगोदर वधू आणि वराकडील मंडळीत झाला वाद आणि लग्नच मोडलं. भद्रावती तालुक्यातील एका गावात सरपंच एका कार्यक्रमाकरिता बाहेर गेला हे बघून आरोपीने सरपंचाच्या पत्नीचा विनयभंग केल्याची संतापजनक घटना शुक्रवारी उघडकीस आली. आरोपीचे नाव भाऊराव उरकांडे असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. राज्यातील महायुती सरकार विद्यार्थ्यांच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष करीत असल्याचे सिंदेवाही तालुक्यातील उपरवाही हेटी येथील प्रकरणावरून लक्षात येते. मागील 3 वर्षांपासून जिल्हा परिषद शाळेची इमारत ढासळली असून अजूनही विद्यार्थ्यांना येथील हनुमान मंदिरात शिक्षण घ्यावे लागत आहे. गडचिरोली जिल्ह्यातील अतिशय दुर्गम भागात संदेशाचे वहन करण्याचे एकमेव साधन म्हणजे मोबाईल. परंतु मागील काही महिन्यांपासून अनेक मोबाईल टॉवर वारंवार बंद पडत होते. ही बाब पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी ध्यानात घेऊन सापळा रचला आणि सापडली मोबाईल टॉवरच्या बॅटरी चोरणारी आंतरराज्यीय टोळी. मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि छत्तीसगड येथील हे आरोपी असून त्यांच्याकडून 27 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. मूलताडाला मार्गावर दुचाकी वाहनाने जाणाऱ्या 2 युवकांना एका पिकअप वाहनाने समोरून धडक दिली. या दुर्दैवी घटनेत दुचाकी वाहनावरील दोघांचाही मृत्यू झाला. या घटनेनंतर पिकअप वाहन चालकाने घटनास्थळावरून पळ काढला, परंतु मूल पोलिसांनी शिताफीने त्या वाहन चालकास काही तासातच शोधून काढले. गोंडपिंपरी तालुक्यात सर्वत्र रेती तस्करांचा सुळसुळाट सुरू असून यामागे राजकीय शक्ती तर आहेच, परंतु लोकशाहीचा चौथा स्तंभ सुद्धा रेती तस्करांच्या पाठीशी उभा आहे. विरगाव येथे अवैध रेती भरलेला ट्रॅक्टर गोंडपिंपरी तहसील कार्यालयातून चोरीला गेला आणि या ट्रॅक्टर चोरीची साधी तक्रारही पोलीस ठाण्यात नाही. त्यामुळे प्रशासनावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. BC येथे सुद्धा अवैध रेती तस्करी प्रचंड प्रमाणात वाढली असून जिल्ह्यात नाही म्हटले तरी महिन्याकाठी करोडोचा महसूल रेती तस्करांद्वारे बुडविला जात आहे. या धंद्यामुळे अनेकांच्या घरावर मजले चढून राहिले आहेत. BC येथे पोलिसांनी रेती भरलेला ट्रॅक्टर जप्त करीत 6.5 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तर या होत्या आजच्या पटापट बातम्या. लवकरच भेटूया पुन्हा काही नव्या बातम्यांसह. तोपर्यंत अशाच बातम्यांची अपडेट पाहण्यासाठी बघत रहा CTV न्यूज. नजर प्रत्येक बातमीवर. नमस्कार.